खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। भाजपचे नेते यशवंत साबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी मंडळाचे संचालक आणि मुख्याध्यापिका यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली। शाळा सुरू होऊनही नवीन वर्गाचे काम अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या सोयीपासून ते कामाच्या सुरक्षिततेपर्यंत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत भाजप कार्यकर्त्यांनी संचालक मंडळावर जोरदार शरसंधान साधले। भाजपच्या शिष्टमंडळाने विचारले की शाळा सुरू होऊनही नवीन वर्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय कुठे करणार, सुरू असलेल्या कामाबद्दल आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल काय उपाययोजना केल्या आहेत, तसेच यापूर्वीच्या शाळांचे काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा काम देण्यामागे संचालक मंडळाचा काय उद्देश आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित करून भाजप कार्यकर्त्यांनी संचालक मंडळाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केला। सध्या जुन्या इमारतीवर नवीन वर्ग बांधण्याचे काम सुरू आहे। या संदर्भात साबळे यांनी जुन्या इमारतीला नवीन कामाचा भार झेलण्याची क्षमता आहे का याची तपासणी केली आहे का, असा सवाल केला। यशवंत साबळे यांनी आक्रमकपणे या इमारतीच्या बांधकामाची परवानगी आणि स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली। त्यांनी 2 दिवसात यासंबंधीचा अहवाल भाजपला देण्याची जोरदार मागणी केली। जर या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शाळेसमोर जाहीर उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला। यावेळी माजी शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, इंदरमल खंडेलवाल, महिला शहराध्यक्ष अश्विनी अत्रे यांच्यासह भाजपचे इतर शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।